त्याला आज बनवले मस्त आपण मखाने, मुरमुरे आणि मक्याचा चिवडा टाकलेला आहे आणि एकदम शेव काढलेली आपण मस्त शेंगदाणे वगैरे तळून एकदम टेस्टी आपण चिवडा बनवलेला आहे। त्याच्यामध्ये मस्त आपण तिखट वगैरे टाकून चिवडा आपण तयार केलेला आहे। सुरुवातीला बघा आपण शेव काढायची आपल्याला, त्यासाठी एक मोठं बाउल मी बेसन पीठ घेतलेले आहे। त्याच्यामध्ये ओवा, हळद, मीठ, लाल तिखट हे सगळं टाकून घेतलेले आहे आणि मी थोडंसं गरम पाणी, सुरुवातीला तेल टाकून घेतलेले आणि त्याच्यानंतर गरम पाणी केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हे बेसन मळून घ्यायचं आहे, बेसन पीठ। आणि बेसन पीठ मळून झालेले आता सोऱ्या घेतलेल्या आहे, त्याच्यामध्ये आपण शेवचं मिश्रण टाकलेलं आहे आणि मस्त गरम तेल झालेले आहे कढईमध्ये आणि शेव टाकून पण झालेली आपली मस्त एकदम कुरकुरीत शेव तयार झालेली आपली। दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायची ती आणि बघा शेव आपली काढल्या गेलेली पूर्ण। आता आपण मक्याचा चिवडा आपल्याला तळून घ्यायचा आहे त्याच तेलामध्ये। आता मक्याचा चिवडा आपण चाळणीमध्ये टाकलेला आहे, तो पण तळून घेतलेला आहे बघा मस्त आणि दुसऱ्यांदा मग कढईमध्येच टाकून दिलेला आहे। असा पण तळला जातो ना, असा पण आपण चाळणीमध्ये घेऊन एकदम मस्त आपले घरगुती चिवडा आपण मस्त तयार करतो, कारण तेल पण आपण चांगलं वापरतो। बाहेरचं काही बरोबर नसतं चिवडा, पाम तेल वगैरे वापरतात ते, मग आरोग्यासाठी ते चांगलं नाही आपल्या, त्यासाठी आम्ही घरीच चिवडा तयार करतो। आणि बघा आता हे मक्याचा चिवडा आपल्याला काढून घ्यायचा आहे, तेल पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि एका ताटात काढून घ्यायचा आहे मक्याचा चिवडा। आता शेंगदाणे तळून घ्यायचे आपल्याला। आता पहिले एअर फ्रायमध्ये आपण मखाणे आहे ना ते भाजून घ्यायचे मस्त, पटकन होतात बघा एअर फ्रायमध्ये, जास्त वेळ लागत नाही। तोपर्यंत आपण इकडे बघा शेंगदाणे तळून घ्यायचे आपल्याला आणि आता बघा शेंगदाणे आपण चांगले मस्त तळून घ्यायचे, ते पण कढईत टाकून दिलेले मी। थोडेसे असे लालसर होऊ द्यायचे, म्हणजे चिवड्यामध्ये छान लागतात खायला पण मस्त। आता बघा शेंगदाणे पण छान तळून झालेले आपले, ते काढून घ्यायचे चाळणीमध्ये आणि मस्त आता आपण हिरव्या मिरच्या, कढीपत्ता तो पण तळून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये हळद टाकायची, मीठ टाकायचं, आमचूर पावडर टाकायची, मस्त लाल तिखट, हिरव्या मिरच्या पण मी कापून घेतलेल्या आहे। आता बघा आपले मखाणे छान भाजून झालेले, आता ते एका ताटात काढून घ्यायचे आपल्याला घमिल्यामध्ये, कारण जास्त चिवडा आहे आपला। आपण मुरमुरे पण घेतलेले, मखाणे पण घेतलेले आणि मका पण घेतलेला आहे। मोठं घमिलं घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं चिवडा तयार करायचा आहे। आणि आता बघा त्याच कढईमध्ये आपण तेल आहे, त्याच्यामध्ये मिरच्या कापून घेतलेल्या आहे मी, मिरच्या तळून घ्यायच्या आहे मस्त चिवड्यामध्ये टाकण्यासाठी। चांगलं तळून झालं मग कढीपत्ता टाकायचा आपल्याला त्याच्यामध्ये, तो पण कढीपत्ता पण चांगला तळून घ्यायचा आपल्याला। आता त्याच्यामध्ये मी आमचूर पावडर टाकलेली आहे, त्याची टेस्ट खूप मस्त येते चिवड्याला। थोडंसं आंबटपणा, थोडं तिखट, मस्त लागतो मग चिवडा आपल्याला खायला। चाट मसाला पण टाकलेला आहे बघा मी। मीठ टाकायचे, हळद टाकायची आणि छान मसाला तयार करायचा आपल्याला। लाल तिखट टाकलेले बघा त्याच्यामध्ये।
परतून घ्यायचं आहे मस्त. तळल्या गेलेली मिरची, कढीपत्ता, हळद टाकलेली आता आणि याच्यातच मीठ टाकून घ्यायचं आपल्याला. आणि बघा एका घमिल्यामध्ये आपण मसाले टाकून घेतले होते, त्याच्यामध्ये मुरमुरे टाकले आणि आता हा मसाला टाकून घ्यायचा आपल्याला. आणि हाताने पूर्ण आपण हळद मसाला सगळा लागला पाहिजे मखाणे, मुरमुरे आणि चिवड्याला. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त. आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये हे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला शेव टाकायची त्याच्यात. मक्याचा चिवडा टाकायचा आहे, शेंगदाणे टाकायचे मस्त. सुरुवातीला पळीने केल्यानंतर हाताने आपल्याला सगळं चिवडा हे करून घ्यायचा आहे मस्त, कारण सगळ्याला मसाला लागला पाहिजे चिवड्याला आपल्या. बघा अशा प्रकारे आपण करून घ्यायचं सगळं. आपण मिक्स करून घ्यायचं बघा. म्हणजे हळद मसाला सगळा लागला जातो. आपण साईड टाकलेली ते सगळं. आता बघा सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला टाकायचे मक्याचा चिवडा टाकायचा त्याच्यामध्ये मका तळलेला. आणि आता शेव टाकायची आपल्याला. शेव भरपूर काढलेली आपण हाताने ती पूर्ण हे करून घ्यायची, नंतर टाकायची आपल्याला. एकदम कुरकुरीत झालेली शेव आपली, बेसन शेव. आता टाकून घ्यायची ती. शेंगदाणे तळले ते पण टाकून घ्यायचे आपल्याला. अशा प्रकारे मस्त आपला चिवडा आता तयार झालेला आहे. अशा प्रकारे चिवडा आपण करून ठेवतो, मग केव्हा पण आपल्याला भूक लागते 4 वाजता म्हणा सकाळी नाश्ता आपण थोडा प्लेटमध्ये घेऊन खाऊ शकतो. रेसिपी आवडली लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा.